नांदेडमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील मोदी मैदानावर महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी भव्य असा स्टेजसुद्धा उभारण्यात आलेला आहे। या कथेला उद्यापासून सुरुवात होणार आहे, परंतु भारतातून अनेक राज्यातील लोकांनी भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, या ठिकाणी मुक्काम ठोकलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे काही भाविकांची गैरसोय होणार आहे यासाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठली काळजी घेण्यात आलेली आहे आपण ते जाणून घेऊया। सर, काय सांगाल, सुरक्षेच्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही जवळपास 500 ते 600चा फोर्स सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये जवळपास 50 ते 60 अधिकारी आहेत आणि सर्व बाजूने आम्ही बॅरिकेडिंग केलेलं आहे। पादचाऱ्यांना फक्त येण्याची व्यवस्था आहे। चारी बाजूने आम्ही ते बॅरिकेडिंग करून वाहनांचं पार्किंग वेगळं ठेवलेलं आहे। पार्किंगसाठी आम्ही स्वतंत्र बंदोबस्त ठेवलेला आहे आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्लेन क्लॉथमध्ये काही लोक ठेवलेले आहेत की पिक पॉकेटिंग होऊ नये यासाठी, आणि कुठल्याही प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्थापकांना आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्या टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि बाकी वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांची। पोलिसांनी आपल्या परीने एकदम काटेकोर व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्यामुळे भाविकांची कुठली गैरसोय होणार नाही। या शिवपुराण कथेसाठी सुरक्षेच्या अनुषंगाने जवळपास 500 ते 600 पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे। भाविकांच्या सुरक्षेची पुरेपूर सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। देशभरातून 4 ते 5 लाख भाविक या कार्यक्रमासाठी येण्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे। यशपाल भोसले, टीव्ही मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।